आज होता साखरपुडा आणि आजचं आमचं लोकेशन होतं बसणी। आम्हाला विनाकारण सिद्धीने 9 वाजता बोलवलं होतं। साखरपुडा चालू होणार होता 11 वाजता। आम्ही 9 वाजता पोहोचल्यानंतर तिथे काहीच तयारी झालेली नव्हती। नेहमीप्रमाणे मी डेकोरेशनचे व्हिडिओ घेतले आणि त्यानंतर तिथल्या एका काकांनी आम्हाला कांदेपोहे आणून दिल्याने सुयोगने 4 डिश कांदेपोहे खाल्लं तरी पण अजून कोणाचाच पत्ता नव्हता। मला गाणी ऐकायला बोलवलंस ना? साखरपुडा होता स्वप्नालीचा, पण तिच्या आधी तिच्या मैत्रिणींनीच फोटो काढण्यासाठी नंबर लावला होता। एकीचे फोटो काढता काढता जवळजवळ अर्धा तास त्या सगळ्यांनी फोटो काढले। फोटो काढून झाल्यानंतर त्यांनी फोटो चेक केले नाही। मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी क्लिक केलेले फोटो दाखवेनच। नंतर जवळजवळ 11:15 वाजता सिद्धी आणि तिच्या मैत्रिणी स्वप्नालीला घेऊन फोटोशूटसाठी आल्या, पण त्या नेमक्या शूटसाठी आल्या की क्रिकेटची मॅच खेळायला आल्या तेच समजत नव्हतं। स्वप्नालीचे सिंगल आणि तिच्या मैत्रिणींसोबत मी फोटोशूट करून घेतलं। ती थोडीशी इमोशनल झाली होती, त्यामुळे त्या सगळ्या तिला थोडा हसवण्याचा प्रयत्न करत होत्या। तिथे फोटो काढून झाल्याच्या नंतर आतमध्ये दोन्ही गावातली मंडळी जमली होती। मुलाकडून घेऊन आलेलं ओटीचं सामान त्यांनी मुलीकडच्या मंडळींना दिलं। त्यानंतर काकांनी गावातील उपस्थित मंडळींची विडे लावण्यासाठी परवानगी घेतली। विडे मांडून झाल्यानंतर विड्याची पूजा करण्यात आली। साखरपुडा होण्याआधी स्वप्नालीच्या मैत्रिणी सरबत पिऊन घेत होत्या। त्यानंतर स्वप्नाली तयार होऊन आली। स्वप्नाली तयार होऊन आल्यानंतर सासरकडच्या लोकांनी तिची ओटी भरून घेतली आणि बाहेर साखरपुड्याच्या विधी सुरू होत्या। घरातील देवांच्या पाया पडून ती तुळशीला पाया पडायला गेली आणि त्यानंतर तिच्या घरातील मंडळींनी तिला मंडपात आणलं। यांच्या पद्धतीनुसार मुलाचे वडील गावकऱ्यांची परवानगी घेऊन मुलीच्या हातात अंगठी घालतात। त्यानंतर सुहास म्हणजे स्वप्नालीचा नवरा पाठावर येऊन बसला आणि दोघांनी पण विड्यांची पूजा केली। पूजा केल्यानंतर सुहासने स्वप्नालीला आणि स्वप्नालीने सुहासला अंगठी घातली। दोघांनी एकमेकांना पेढा भरवून घेतल्याने एका काकाने न जेवता कोणीही जाऊ नये अशी विनंती उपस्थित पाहुण्यांना केली आणि रीतीप्रमाणे एकमेकांना लग्नाची पत्रिका आणि श्रीफळ देऊन आग्रहाचे निमंत्रण दिले। बाजूला जेवणाच्या पंक्ती लागल्या होत्या। स्वप्नाली आणि सुहासने त्यांच्या एंगेजमेंटचा केक कट केल्याने पाहुणी जेवून घेत होती, तोपर्यंत आम्ही बाहेर जाऊन दोघांचे पण फोटो काढून घेतलेले। माझ्यासोबत तिची मेकअपवाली पण तिला हवे तसे फोटो घेत होती। नवऱ्याला बाजूला उभं करून स्वप्नालीच्या फ्रेंड सर्कलने फक्त स्वप्नालीसोबत फोटो काढून घेतला। परत इमोशनल झालेल्या स्वप्नालीला सिद्धी आता मेकअपवाली चालली। आता मेकअप खराब झाला तर नीट करायला कोणी नाहीये म्हणून समजवत होती। त्यानंतर आम्ही त्यांचे थोडे कपल आणि सिंगल फोटोज काढून घेतलेले। व्हिडिओच्या शेवटी स्वप्नालीच्या साखरपुड्याचे काढलेले फोटो तुम्ही बघू शकता।